कणकवली उड्डाणपुलाखाली लावलेली वाहने चोरीस जाण्याचं प्रमाण आता वाढलं असल्याने वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होते। कणकवली शहरात उड्डाणपुलाखाली बस स्टँड समोरील ब्रिज खाली लावण्यात आलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर ही दुचाकी बुधवारी सायंकाळी चोरीस गेल्याची घटना घडली। गाडी मालक अशोक गुरव हे वैभववाडीमध्ये एका शासकीय कार्यालयात कामाला असून ते नेहमीप्रमाणे गाडी लावून आपल्या कामास गेले होते। यावेळी संध्याकाळच्या सुमारास एका युवकाने बस स्टँड समोरील ब्रिज खाली असलेल्या गाड्यांची पाहणी केली। त्यामध्ये कोणती गाडी हँडल लॉक केलेली आहे याची तपासणी केली। नंतर तेथे थांबून वायर काढल्या आणि गाडी चालू करून ती घेऊन तो निघून गेला। हे सर्व चित्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालं आहे। नेहमी माझे भाऊ अशोक गुरव हे नेहमीप्रमाणे एशियनच्या समोर गाडी पार्क करून ते वैभववाडी या ठिकाणी शासकीय कार्यालयात कामाला असल्यामुळे त्या ठिकाणी ते गाडी पार्क करून नेहमी जात असतात। तसंच काल त्यांनी नेहमीप्रमाणे गाडी पार्क केली आणि वैभववाडी या ठिकाणी ते आपल्या कामानिमित्त निघून गेले। संध्याकाळी येऊन पाहतात त्या ठिकाणी ती गाडी त्यांना तिथे आढळली नाही। त्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सर्वजण येऊन त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये गाडीची पाहणी केली, परंतु कुठेही गाडी ती आम्हाला सापडली नाही। त्यावेळी समोरच असलेले एक सीसी फुटेज आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी ते आम्हाला दाखवल्यानंतर त्या ठिकाणी एक युवक म्हणजे तरुण मुलगा आहे तो सगळ्या गाड्यांची त्या ठिकाणी चाचपणी करतोय की कुठच्या गाडीला हँडल लॉक आहेत नाही आहेत। आणि हे बघत असताना त्यांनी ह्या गाडी मागे घेतली ओढून आणि वायर तोडून त्याने त्याच्यावरती असलेलं हेल्मेट त्यांनी बाजूच्या गाडीवरती ठेवलं आणि तो गाडी घेऊन सरळ निघून जात आहे। त्यानंतर आम्ही हे कळल्यानंतर आम्ही रात्री 10:30 वाजता कणकवली पोलीस या ठिकाणी स्थानकात गेलो। त्या ठिकाणी कंप्लेंट आम्ही दर्ज केलेली आहे। परंतु मला असं वाटतंय की त्याच वेळी जर पोलीस स्टेशनमधून जर ताबडतोब त्या ठिकाणी जर कारवाई केली असती तर रात्रीसुद्धा ती गाडी सापडू शकली असती असं आम्हाला वाटते आहे। परंतु त्या ठिकाणी रात्री त्या पद्धतीने तिथे आम्हाला सहकार्य मिळालेलं नाही आहे। यापूर्वीसुद्धा अशा कणकवली शहरामध्ये सातत्याने या ठिकाणी गाड्या चोरीचा प्रकार या ठिकाणी होत आहे। वारंवार आम्ही टीव्हीच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं पाहत आहोत। परंतु ह्या गोष्टीला आळा बसणार कधी आणि कणकवली पोलीस स्टेशनचे अधिकारी ह्या ठिकाणी लक्ष देतील का? आणि गाडी व्यावसायिक जे आहेत किंवा अन्य व्यावसायिक जे आहेत यांना ह्या ठिकाणी संरक्षण असं मिळेल का असं आम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे। मया पोलीस स्टेशनला काय माहितीये, 2 गाड्या चालू होत्या। पहिले ह्या गाडीकडे गेला, ती हँडलॉक होती, मग तो इथे आला, पहिले ते दुसऱ्या गाडीकडे गेला। नाही पण ती गाडीच आहे, ती आमची तीच गाडी आहे। हे हेल्मेट नाही त्याला, तीच गाडी आहे ती बाजूला एक गाडी। अरे कोणत्या तरी मंडळाचं टी शर्ट आहे। वायर काढतोय, कनेक्शन करतोय। परत एकदा बालविवाह करायला पाहिजे, काही तुम्ही जर कोण माणूस आला, मी येतो 2 मिनिटात, मी येतो नाही तेवढ्यातच बायचान्स झाला 420 रुपये होत आहेत। हाँ हेलो 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 बोल। चल तू रिक्षात। हा इले थांब, तू काय रिक्षेत ये, लवकर ये।
तू असं खय पोलीस लाईनीच्या समोर. हा थांब मी येतोय कडे बाहेर. लवकर ये. हा मोठ्या बाबांका तर हे आणून सांग. हा सांगलंय तू लवकर ये. हा चल लिहिले. पटवर्धन चौक आहे ना तिथे गाडी लागली. हा पटवर्धन चौक तिथे बाजारपेठेत जाण्यासाठी वाटायची लय लांब लावली आहे. तो रात्री आता येणार तेव्हा दिसणार. रोज येतो रात्री आता तेव्हा थंड झालेली असते. हो बॉईल शेंगा सकट बॉईल टरफला सकट बॉईल. असेच गजूकडे आहेत पण त्यांना याला चव असते. त्याला व्यवस्थित मीठ लागले असते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.